आता इथं बघा ही रॅडियल इंजिन असेंब्ली आहे, रॅडियल इंजिन सब असेंब्ली. तर ही जी सब असेंब्ली याच्यामध्ये बघा टोटल 10 पार्ट आहे. 10 पार्टमध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे मास्टर रॉड, बरोबर. तर हा मास्टर रॉड आपण आता इथं आज ड्रॉ करणार आहे. तर मास्टर रॉड ड्रॉ करताना बघा इथं त्याचे 2 व्ह्यू दिले. हा 1 नंबरचा पार्ट आहे बघा इथं, आणि हा याचा हा व्ह्यू दिला आहे आणि हा सेकंड व्ह्यू दिला आहे. म्हणजे काय आहे की या मास्टर रॉडसाठी फक्त डिटेलिंगमध्ये 2च व्ह्यू दिले आणि त्याच्यामध्येच त्याचे काही सगळे डायमेन्शन्स पण आहे. तर आता आपण काय करणार इथं तो NX मध्ये ड्रॉ करणार आहे. तर बघा आता NX मध्ये जायचं. NX ओपन केल्यानंतर न्यू फाईलमध्ये ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं ते फोल्डर सिलेक्ट करून घ्या. म्हणजेच तर मी इथे NX मध्ये सेव्ह करणार आहे. त्याच्यानंतर पार्टला नाव द्यायचं मास्टर रॉड. त्याच्यानंतर इथं मिलीमीटर ओके करायचं. आता मी इथं क्लिअर अंडरस्टँडिंगसाठी बॅकग्राऊंड व्हाईट करतो म्हणजे तुम्हाला विजिबल व्हावं म्हणून. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले स्केच, वर्टिकल प्लेन सिलेक्ट करा. वर्टिकल प्लेन सिलेक्ट केल्यानंतर बघा आता इथं आपल्याला सगळ्यात पहिले ड्रॉइंग बघा. इथं ड्रॉइंगला चांगलं ऑब्झर्व करायचं. तर ड्रॉइंगला ऑब्झर्व करताना बघा आपण हा व्ह्यू पहिले ड्रॉ करू आणि या व्ह्यूमध्ये ड्रॉइंग काय करू एक्सट्रूड करू. बघा तर सगळ्यात पहिले इथं हे जे दिलेलं आहे तर इथं हा बघा एक डायमीटर दिलेला आहे 52 आणि एक दिलेला आहे 63. तर आपण आता पहिले ते ड्रॉ करून घ्यायचे. पहिला डायमीटर होता 52, त्याच्यानंतर दुसरा डायमीटर आहे 63. ठीक आहे, 63 एंटर. आता बघा याचं डायमेन्शन द्यायचे 63 क्लोज. आपण 2 सर्कल ड्रॉ केले. पहिलं सर्कल होतं 52चं, दुसरं सर्कल होतं 63चं. आता बघा नेक्स्ट इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा वरती 2 सर्कल आहे आणि त्या सर्कलचं डायमेन्शन आहे एकाचं 24 आणि दुसऱ्याचं आहे 35 आणि त्यांचं डिस्टन्स दिलेलं आहे बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स 222. तर मग बघा आपण आता इथं वरती पहिले 2 सर्कल ड्रॉ करणार. पहिलं सर्कल आहे 24, नंतर दुसरं सर्कल बघा त्याच पॉईंटला आहे. त्याचं पहिलं सर्कल कितीचं होतं 24 आणि हे जे सेकंड आहे हे कितीचं आहे 35. त्याच्यानंतर बघा हे आणि हे काय या एका ॲक्सिसवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं डिस्टन्स आलं बघा इथं. हे डिस्टन्सला मॉडिफाय करा. ते किती दिलेलं आहे आपल्याला 222 आणि क्लोज. बघा ड्रॉ केलं. ठीक आहे. आता हे वरचे सर्कल झाले बघा. त्याच्यानंतर बघा इथं किती 5 सर्कल आहे टोटल. तर आपण हे खालच्या साईडचे पहिले ड्रॉ करू या दोन्ही बाजूचे. तर पहिला बघा इथं दिलेलं आहे 4 होल्स डायमीटर 12 आणि त्याच्यानंतर त्याच्या आउटसाईडला बघा हे पण इथं सर्कल आहे. ह्या सर्कलचं डायमीटर किती दिलेलं आहे बघा इथं 8-13 दिलेलं आहे. म्हणजे हा जो बाहेरचा जो डायमीटर आहे त्याचं रेडियस दिलेलं आहे. बाहेरचा जो सर्कल त्याचा रेडियस दिला आहे 13 आणि जे 4 होल्स आहे तर त्यांचा डायमीटर आहे 12 आणि त्यांचं पोझिशनचे डायमेन्शन दिलेले बघा. ह्या इथून हे किती आहे 26 आणि व्हर्टिकली 36 आहे. तर मग आपण काय करायचं ते ड्रॉ करायचं. बघा सर्कल कमांड, एक सर्कल ड्रॉ केलं. नंतर नेक्स्ट परत त्याच्या सेंटरला दुसरं सर्कल ड्रॉ केलं. तर बघा याचं हे जे डिस्टन्स दिलं आहे हे किती आहे 36 क्लोज आणि हे डिस्टन्स किती दिलं आहे 26
क्लोज. आता बघा हा जो डायमीटर दिलेला आहे, हा डायमीटर किती दिलेला आहे, हा बघा तिथं आपल्याला बाहेरचं जे सर्कल आहे त्याचं रेडियस दिलेला आहे 13, म्हणजे त्याचं डायमीटर येणार आहे 26. ठीक आहे, आणि याला क्लोज. आणि जे इनसाईड सर्कल होतं त्याचं किती दिलेलं आहे, 4 होल दिलेले बघा 12 mm डायमीटरची. 12 क्लोज. ठीक आहे, आता आपण इथं हे ड्रॉ केलं बघा, आणि याचं हे सेंटरची पोझिशन पण आपल्याला दिलेली होती, ही 36. ठीक आहे, आता नेक्स्ट होल बघा, हे जे होल दिलं आहे याचं पण सेम डायमेन्शन आहे, फक्त याची पोझिशन चेंज होणार आहे. तर त्याची पोझिशन बघा, इथं त्यांनी 43 त्याचं डिस्टन्स दिलं आहे, आणि इथं व्हर्टिकली 14 दिलेलं आहे. ठीक आहे, मग परत 2 सर्कल ड्रॉ करायचे, आणि याची पोझिशन द्यायची बघा, हे किती दिलेलं आहे आपल्याला 14 क्लोज. आणि हे किती दिलेलं आहे 43 आणि क्लोज. ओके, त्याच्यानंतर ना बघा हा जो इनसाईड डायमीटर आहे हा किती आहे 12 आहे, आणि जो आउटसाईड डायमीटर तो किती आहे, किती तो 26, आणि याला क्लोज करायचं बघा. आता इथं आपण हे ड्रॉ केलं, त्याच्यानंतर ना बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही रेडियस किती दिलेली आहे 72ची दिली. आणि बघा आता आपण काय करणार, आर्क ड्रॉ करणार, अंदाजे घ्यायचा तो, आणि त्याला कन्स्टंट यूज करायची बघा. आता इकडच्या साईडला टँजंटचा सिम्बॉल आला, पण इकडे खाली आला का नाही आला. आता बघा याला काय करायचं, सिलेक्ट करायचं, हे सिलेक्ट करायचं, बघा ऑटोमॅटिक कन्स्टंटचं ऑप्शन काय होतं, ऑन होतं. हे बघा दोन्ही आपण काय झालं टँजंटचा सिम्बॉल आला. आता बघा ही रेडियस मॉडिफाय करायची, ही किती दिलेली आपल्याला 72. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे सिमिलर ह्या बाजूला आहे का, कारण की हा जर आपण सेंटरच्या अबाउट जर बघितलं तर हा सिमेट्रिक आहे, हा होल ह्याच पोझिशनला आहे, सेम डिस्टन्सवरती आणि ह्याच सेम हाईटवरती. त्याच्यानंतर हे पण सेम आहे बघा. तर आपण काय करायचं, यांना सिलेक्ट करून मिरर करायचं. मग बघा आता आपल्याला हे पण पलीकडे पाहिजे, जे तुम्हाला मिरर करायचं आहे ते सिलेक्ट करायचं. आता मिरर कमांड बघा, मिरर कमांड 2D मध्ये म्हणजे स्केचर इन्व्हायरमेंटमध्ये इथं असते, सिलेक्ट केली. हे ऑलरेडी बघा कर्व टू मिरर, जे सिलेक्ट कर्व म्हणजे नाही का जे मिरर करायचे कर्व ते आपण सिलेक्ट केले. आणि सेंटर लाईन बघा, आता सेंटर लाईन कोणती घ्यायची, हा ॲक्सेस घ्यायचा आणि ओके करायचं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं परत रेडियस आहे. आता बघा ही रेडियस आणि हे सेमच आहे, तर मग काय करायचं, परत सेम आर्क काढायचं. एक आणि 2 बघा, दोन्हीला पण टँजंट करायचं त्याला, आणि त्याचं डायमेन्शन मॉडिफाय करायची, किती येते 72 क्लोज. ओके, आता बघा आपलं इथपर्यंत झालं. डायमेन्शन थोडं व्यवस्थित मॅनेज करायचे, आपल्याला ते दिसले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे, जेणेकरून नंतर आपण कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. ठीक आहे, आता हे आपण मिरर केलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय इथं ट्रिम करायचं आहे काहीतरी, तर इथं काहीच नाही. ठीक आहे, मग हे ट्रिम करून टाकायचं. तर ट्रिम ऑप्शन, ट्रिमच्या पहिले आपण आता इथं काय करू, वरती एक आर्क ड्रॉ करू बघा. इथून एक असा अंदाजे आर्क ड्रॉ करायचं बघा. इथं टँजंटचा सिम्बॉल या बाजूला आला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याचं हे द्यायचं रेडियस किती दिलेलं आहे 54. आणि त्याच्या पहिले बघा इथलं पोझिशन दिलेलं आहे का नाही दिलं आहे. त्याच्यानंतर ही लाईन बघा, ही याला काय आहे टँजंट आहे बरोबर. मग याला थोडंसं इकडे घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा जो डिस्टन्स दिला आहे हा किती आहे 26 दिला आहे बरोबर. तर हा 26 म्हणजे काय आहे की ते जे सर्कलचा जो एंड पॉईंट आहे आर्कचा तो काय आहे या सेंटरपासून 13 mm डिस्टन्सवरती. तर मग काय करायचं, याला डिस्टन्स द्यायचं बघा. इथून हा पॉईंट किती आहे 13 1 3 आणि क्लोज. ठीक आहे, त्याच्यानंतर हा रेडियस किती दिलेला आहे 5 4, याला क्लोज करायचं. आता हे बघा खूप मोठं झालं आहे. ठीक आहे, याला असं छोटा करायचं म्हणजे त्याचं पोझिशन काही फिक्स नाही. मग आता आपण काय करणार इथं
लाईन ड्रॉ करणार आता बघा ही बरोबर याला काय आली टँजंटचं सिम्बॉल आलं, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा याला थोडंसं वरती ओढायचं, कारण की हे काय बघा इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं हे जे दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे 18 दिलं आहे. म्हणजे काय आहे की तो जो एंड पॉईंट आहे तो एंड पॉईंट किती पाहिजे 9 mm डिस्टन्सवरती पाहिजे. मग काय करायचं इथून परत एकदा ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं डिस्टन्स द्यायचं किती दिलेलं आहे 9. मग इथं 9 आणि क्लोज, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं एक आर्क काढायचं आहे आणि त्या आर्कचं हे किती आहे इथं बघा इथं दिलेलं आहे. आर्कची रेडियस किती दिलेली आहे आपल्याला 20 दिली, ठीक आहे. मग इथं काय करायचं एक आर्क आणि याला टँजंट पाहिजे बघा इथं टँजंटचं सिम्बॉल आलं आणि याला चेंज करा इथं 20 आणि क्लोज, ठीक आहे. आता बघा हे आपण डायमेन्शन दिले हे जे आले यांना हाईड करा एक्स्ट्राची. आता इथं टँजंटचं सिम्बॉल आहे इथं पण टँजंटचं सिम्बॉल आहे, ठीक आहे. आता हा पॉईंट आणि हा सर्कल यांना काय करायचं जॉईन करून घ्यायचं बघा. म्हणजे आपण कन्स्ट्रेंट यूज केलं आणि ते कन्स्ट्रेंटमध्ये याला जॉईन केलं, ठीक आहे. पण हा आणि हा पण कसं पाहिजे टँजंट, ठीक आहे. आता आपण हे सगळे डिस्टन्स डायमेन्शन दिले, ओके. आता बघा हे सिलेक्ट करा आणि याला मिरर करून घ्या आणि मिरर कमांड ऑन करायची आणि हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा, ओके. बघा अशा प्रकारे आपण हा काय केला एक व्ह्यू ड्रॉ केला. आता बघा ह्या व्ह्यूमध्ये इथं स्लॉट पण दिसतोय तर हा स्लॉट आपण नंतर सबस्ट्रॅक्ट करायच्या वेळेस काय करू ड्रॉ करू. तर सध्या आपण आता याचं जे हे जे एक्सटर्नल डायमेन्शन वगैरे ते आपण ड्रॉ केले. हे 5 होल पण काढले. होलच्या बघा तिथं आपलं ट्रिम करायचं राहिलं तर हे जे हे सर्कल पूर्ण सर्कल नाही तर याला ट्रिम करून घ्या बघा इकडच्या साईडला, कारण की इकडे मिरर करेल ना ते ट्रिम झालं बघा, ठीक आहे. ठीक आहे. तर आपण आता काय केलं हे पूर्णपणे ड्रॉ केलं. आता याला आपण काय करायचं फिनिश करायचं केलं. आता बघा हा काय झाला आपला ऑब्जेक्ट तयार झाला. तर इथं जायचं एक्सक्लूड हा सिलेक्ट करायचा बघा इथं हे सिमेट्रिक व्हॅल्यू आणि सिमेट्रिक व्हॅल्यूमध्ये बघा आता याची थिकनेस किती दिली आहे तर थिकनेस बघा इथं दिलेली आहे 24 + 9 + 9 म्हणजे किती 24 + 8 किती होतं 42 होतं, ठीक आहे. हे टोटल 9 24 आणि इथं परत 9 दिलेलं आहे, ठीक आहे. मग हे टोटल होतं 42. बघा आपण काय करणार आहे आता त्याला सिमेट्रिकली एक्सक्लूड करणार आहे. सिमेट्रिक म्हणजे काय की दोन्ही बाजूला एक्सक्लूड करणार. तर मग 42चे हाफ किती आहे 21, ठीक आहे. मग 21 ॲप्लाय करणार केलं. बघा अशा प्रकारे हा ऑब्जेक्ट काय झाला रेडी झाला. आता म्हणजे ह्या बाजूने एक्सक्लूड झालं आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा इथं जर तुम्ही दुसरा व्ह्यू बघितला तर हे कसं टेपरमध्ये दिसलं पाहिजे राईट. तर टेपरमध्ये बघा तिथं काय दिलेलं आहे आता इथे एक आर दिलं आहे बघा इथं किती दिलेलं आहे आर 100 इथं दिलेलं आहे 78 म्हणजेच 78चं आणि नंतर हे डिस्टन्स दिलेलं आहे 15, ठीक आहे. आणि इथलं डिस्टन्स दिलेलं आहे 20. तर मग आपण आता काय करणार हा प्लेन सिलेक्ट करणार, ठीक आहे. स्केच नंतर
ठीक आहे, हा प्लेन सिलेक्ट केला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे त्यांनी, पॉईंट दिले बघा. तर हा जो एन पॉईंट आहे इथून काय रेडियस आहे कितीचा, 78चा, आणि त्याचं डिस्टन्स किती आहे, 20 आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करायचं, प्रोजेक्ट ऑन करायचं पहिले. प्रोजेक्ट कर ऑप्शन ऑन करायचं, ही साईड सगळं काय करायचं, ऑन करून ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे हा पॉईंटपासून एक आर्क काढायचा आणि तो इथपर्यंत. ठीक आहे, आता बघा याचं हे किती दिलेलं आहे, 78च्या पहिले ठीक आहे, एक मिनिट थांबा. हे बघा 78 दिला आहे, 78 आणि क्लोज. ठीक आहे, छोटा करायचा इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता याचं हे डिस्टन्स दिले, हे डिस्टन्स किती दिलं आहे आपल्याला, या पॉईंटपासून हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 10 mm. किती दिलं आहे, 10. आता इथं बघा 20 टोटल आहे, मग हाफ किती येईल, 10 येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हा जो पॉईंट आहे हा इथपर्यंत, तर याला इथपर्यंत बघा, इथलं जे डिस्टन्स दिले ते किती दिलेलं आहे, 15 दिलं आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करायचं, इथून एक सरळ याला टँजंट ड्रॉ करायची. ठीक आहे, बघा टँजंटचं सिम्बॉल आला. त्यानंतर नेक्स्ट बघा, डायमेन्शन द्यायचं. डायमेन्शन हा पॉईंट आणि ही लाईन यांच्यामधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, बघा इथे चेक करून घ्या किती दिलं आहे, 15, म्हणजेच किती, 7.5. हाफ किती येणार, 7.5. ठीक आहे, क्लोज. त्याच्यानंतर नाही तर टँजंटचं सिम्बॉल आला. आता बघा ही लाईन काय करायची, इथं एक्सटेंड करून घ्यायची. मग इथं एक्सटेंड कमांड आणि याला एक्सटेंड करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथं बघा आपण इथं आता आर दिलेलं आहे. ठीक आहे, फिनिश, आणि याला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर हा पण सिलेक्ट करायचं. यांना काय करायचं, मिरर करायचं. काय करायचं, मिररवरती क्लिक करायचं आणि ही सेंटर लाईन सिलेक्ट करायची. आणि याला ओके करायचं. बघा ओके केल्यानंतर आता हे जे सेंटरचं आहे आपल्याला काय करायचं, हे सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, मग हे ट्रिम करून टाकायचं खालचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आणि याला फिनिश करा. फिनिश केलं. आता हे स्केच सिलेक्ट करायचं, त्याला एक्सक्लूड म्हणायचं. एक्सक्लूड म्हणल्यानंतर बघा व्हॅल्यू टाकायची सिमेट्रिक, आणि त्या दोन्ही बाजूला त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर इथं बघा असं टेपर शेपमध्ये क्रिएट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता काय करायचं, आता परत एकदा एक्सक्लूडवरती क्लिक करायचं आणि हे जे दोन्ही याला एक्सक्लूड करून घ्यायचं. बघा याला पण सिमेट्रिक करायचं
सिमेट्रिक व्हॅल्यू आणि इथं बघा हे किती 42 आहे, ठीक आहे. मग याला 42 ठेवायचं, ॲप्लाय करायचं फक्त. याला युनिट करून टाका या ऑब्जेक्टसोबत, ॲप्लाय, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा जो आहे याला पण काय करायचं, एक्सक्लूड करायचं. आणि याचं डिस्टन्स जास्त आहे मात्र बघा सिमेट्रिक जर बघितलं तुम्ही हे किती आहे, इथं बघा 70 दिलेलं आहे. मग 70ची हाफ किती येतं 35. मग इथं जायचं सिमेट्रिक आणि टाकायचं 35 आणि ह्याला युनिट करायचं, ॲप्लाय आणि क्लोज. बघा आता आपला हा पार्ट असा इथपर्यंत रेडी झाला, ठीक आहे. आता इथं जर चांगलं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं बघा इरेज करतोय, इथं बघा एक स्लॉट आहे बरोबर. आणि त्या स्लॉटमध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथं काय दिसतंय स्लॉटमध्ये हाय सेक्शनचं स्लॉट आहे, राईट. म्हणजे खालच्या बाजूनी पण स्लॉट आहे आणि वरतून पण स्लॉट आहे, ठीक आहे. दोन्ही बाजून त्याला स्लॉट आहे. आणि त्याची बघा ती इंटरनल जी थिकनेस आहे ती किती दिलेली आहे, मग इथं 5 mm दिलेली आहे बरोबर. परत एकदा स्केच आणि हा प्लेन सिलेक्ट करायचा का हा करायचा, हा करायचा, ठीक आहे. आणि एक मिनटं प्लेन चुकीचा सिलेक्ट झाला, स्केच हा प्लेन. बघा आता आपल्याला इथे एक स्केच काढायचं. तर स्केच कोणतं काढायचं आहे बघा, इथं हे जे 144 दिलेलं आहे आणि त्याला बघा इथं रेडियस दिलेली आहे. मग आता काही जणांना प्रश्न पडू शकतो की इथं रेडियस किती आहे. तर बघा हे किती 26 + 144 किती होतं 170. आणि हे जे दिलेलं आहे 180 दिलेलं आहे, म्हणजे जिथले रेडियस किती येईल मग 10 mm. किती येईल 10 mm. डायमीटर 10 येईल तर मग रेडियस किती राहील त्याची 50%. बघा आता इथं मी एकदा अंदाजे ड्रॉ करतो. ही लाईन आणि ही लाईन काय करायची इक्वल इन लेंथ करून टाकायची, पॅरलल तर करायचीच प्लस इक्वल इन लेंथ, ठीक आहे. त्याच्यानंतर ना ही लाईन डिलीट करून टाका आणि बघा यांचं डिस्टन्स देऊन टाका, ठीक आहे. मग ह्या लाईनचं डिस्टन्स किती येईल आपल्याला किती दिलेलं ड्रॉईंगमध्ये बघा इथे किती दिलेलं आहे 144, ठीक आहे. मग इथं द्यायचं 144, ठीक आहे. आता बघा यांना काय करायचं थोडंसं खाली मूव करून घ्या. त्याच्यानंतर ना हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचं हॉरिझॉन्टल पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे डिस्टन्स दिलेलं आहे 10. क्लोज करा. इथं एक आर्क ड्रॉ करा. याचं द्या डिस्टन्स 10. पण हा पॉईंट आणि हे कसे पाहिजे हॉरिझॉन्टल पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडनं पण काय करायचं सेम आर्क ड्रॉ करायचं, ठीक आहे. आता केला आपण आर्क ड्रॉ. मग बघा आता काय करायचं याला आपल्याला याच्यावरती घ्यायचं, याचं डिस्टन्स द्यायचे बघा. तर हे काय आहे सेंट्रलाइज आहे, तर मग इथं काय करायचं सेंट्रलाइज करायचं. हा पॉईंट
आणि हा ॲक्सिस काय पाहिजे, एकमेकांच्या याच्यावरती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 144 दिलं आहे. मग आता बघा याला आपण स्लाईड करू शकतो आता, पण त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम रिस्ट्रिक्ट नाही झालं. तर मग बघा इथून काय करायचं, हे जो सेंटर पॉईंट आहे इथून याला डिस्टन्स द्यायचं आहे कुठपर्यंत, इथपर्यंत. तर हे किती दिलेलं आहे आपल्याला, 180. ठीक आहे, क्लोज. आता बघा रेट तो तिथं आलेला आहे. त्याच्यानंतर याला फिनिश करायचं. तर स्केच, आता बघा इथं स्केच सिलेक्ट केला आपण, याला काय करायचं, एक्सक्लूड म्हणायचं. काय म्हणायचं, एक्सक्लूड. बघा आता आपल्याला हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे बघा, पण सबस्ट्रॅक्ट करताना इथं लक्ष द्या, इथं ज्यांचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, हे 5 दिलेलं आहे. म्हणजे काय की दोन्ही बाजूला आहेत. तर मग एका बाजूला किती घ्यायचं, 2.5. मग इथं काय करायचं, प्लसमध्ये 2.5 आणि याला सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट आणि ॲप्लाय. परत एकदा बघा सिमिलर स्केच सिलेक्ट करायचं, स्केच सिलेक्ट केलं. परत एकदा एक्सक्लूड, याची डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि सेम डायमेन्शन ठेवायचं आणि ओके करायचं. बघा इथं हा स्लॉट असा क्रिएट झाला की नाही. हाईड. आता हे जे स्केच काढले आपण ते काय करू, आपण हाईड करू, म्हणजे ते क्लिअर दिसतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता दोन्ही बाजूला स्लॉट क्रिएट झाले. स्लॉट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला आता परत एकदा हे जर स्केच बघितलं तर बघा हे 24 mm जे दिसतंय मधली सेंटरला, ते काय करायचं आहे आता, मायनस करायचं. बरोबर. तर मग आता ते एकदा आपण ड्रॉ करू. त्याच्यासाठी तुम्ही इथं नीट लक्ष द्या ते कसं करायचं बघा. तर स्केच, हा सेंटरचा प्लेन आणि ओके. ठीक आहे. आता प्रोजेक्टेड कमांड ऑन करायची आणि याला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण सेंटरचं एकदा ओके करायचं. बघा अशा प्रकारे इथं काय आलं, आता प्रोजेक्टेड कर्व आले. मग आता इथून सिलेक्ट करायचं आणि हा जो दिसतोय ना याला सिलेक्ट करायचं. बघा दोन्ही बाजूला टँजंट येईन असं एक ड्रॉ करायचं. मग त्याच्यानंतर बाकीचं जे अदरवाईज आहे ते ट्रिम करून टाका. ठीक आहे. आणि ह्या कर्वला काय करा, सिमेट्रिक करा दोन्ही बाजू. काय करायचं, सिमेट्रिक म्हणजेच मिरर करून घ्या. जायचं मिरर कमांडवरती, मिरर, आणि हे सेंटर लाईन सिलेक्ट करायची आणि याला ओके करायचं. ठीक आहे. आणि हे जे दिसतंय ना हे सर्कल, हे डिलीट करून टाका, त्याची काही गरज नाही. बट तेच दुसरं पण डिलीट झालं बघा. कंट्रोल झेड करा आणि याला ट्रिम ऑप्शनने ट्रिम करून टाका. ठीक आहे. नंतर हे जे यांची पण गरज नाही, याला पण ट्रिम करा. ठीक आहे. आणि क्लोज. बघा आपलं हे जे स्केच आलं याला फिनिश करा आणि हे सिलेक्ट करा. बघा आता हा पूर्ण आलेला आहे. तर वरचं ट्रिम करायचं राहिलं आपलं. तर हे जे वरचं आहे हे वरच्या बाजूचं ट्रिम करून टाका, याला काही गरज नाही. ठीक आहे. आणि फिनिश. तर आपण स्केच जर सिलेक्ट केलं तर बघा एवढंच सिलेक्ट होतं, झालं. याला एक्सक्लूड म्हणायचं. काय म्हणायचं, एक्सक्लूड. आता बघा एक्सक्लूड म्हणताना याला 0 करा, सिमेट्रिक करा. आणि बघा इथं किती दिलेलं आहे, हे 24 दिलं आहे ना. तर 24च्या हाफ किती, 12. आणि ओके. एक मिनिट, इथलं सगळंच मटेरियल रिमूव्ह झालं. तर आपलं जे स्केच होतं ते बरोबर नाही आलं. ठीक आहे. एक मिनिट, हे एक्सक्लूड डिलीट करायचं. आपण बघा हा थोडासा चुकीचा काढला. आपण हा जो आहे ना बाहेरच्या बाजूला काढायचा. ठीक आहे. तर मग याला ट्रिम करून टाका आता सध्या. आणि इथं परत एकदा प्रोजेक्टेड कर्व आणि हा जो सर्कल आहे याला सिलेक्ट करा आणि ओके करा. ठीक आहे. इथं ऑलरेडी आता आपले कर्व आहेच. आणि बघा दोन्ही बाजूला टँजंट आली पाहिजे. ठीक आहे. इथं टँजंट आलेली आहे. परत एकदा मिरर, सिलेक्ट कर्व, सेंटर लाईन आणि ओके. आणि हे जे सेंटरचं आहे याला ट्रिम करून टाका. ठीक आहे.
फिनिश. स्केच सिलेक्ट केलं, एक्सक्लूड आणि दोन्ही बाजूला सिमेट्रिक करून टाकायचं. ठीक आहे, याला ॲप्लाय करा. बघा हा आपला मास्टर रॉड रेडी झालेला आहे. ठीक आहे, हे स्केचेस हाईड करा, हाईड. ठीक आहे, आता हे जे स्केच हे पण हाईड करतो. बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आता ड्रॉ केलेलं आहे पूर्णपणे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं कुठं काही बाकी राहिलं का? नाही राहिलेलं. बघ इथं आर किती दिसतोय? 6. तुम्ही R6 टाकू शकता. त्याच्यानंतर सेम इलर आर इकडनं पण टाकायचं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही पेंडिंग राहिलं बघा बरं. आता काहीच पेंडिंग नाही राहिलेलं, सगळं कंप्लीट झालं. ठीक आहे, मग हा पार्ट काय करायचा? सेव्ह करायचा. आता बघा तुम्ही इथं त्याचं व्ह्यूज पण बघू शकता. व्ह्यूज बघताना बघा इथं सेक्शन व्ह्यू बघू शकतो आपण. कुठं सेक्शन? हे बघा हा त्याचं सेक्शन व्ह्यू आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा सेक्शन व्ह्यू फिरू पण शकता. बघा प्लेन चेंज करतो तो आपण. आता इथं राईट 90 डिग्रीत फिरवायचं. बघा हा काय त्याचा हाफ सेक्शन आहे. ठीक आहे, बघा इथं हाफ सेक्शन व्ह्यू दाखवते. जर तुम्ही याचा सेक्शन व्ह्यू बघितला तर तो असं दिसेल. ठीक आहे, सेक्शन कमी जास्त पण होतो सेंटरला ठेवला तर, जसं पाहिजे तसं बघू शकतो तुम्ही. तर अशा प्रकारे हे काय आपलं मास्टर रॉड रेडी झालेलं आहे. आणि बघा सगळ्यात पहिले आपण काय केलं, हे स्केच काढलं होतं बरोबर. त्याच्यानंतर याला काय केलं, फिनिश केलं. नंतर ते एक्सक्लूड केलं बघा हे. नंतर परत एकदा इकडचं स्केच काढून ह्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट केलं. नंतर आपण काय की हा जो वरचं सर्कल होता ते काय केलं, एक्सक्लूड केले. नंतर हे जे सर्कल होते एक्सक्लूड केले. त्याच्यानंतर परत एकदा आपण काय केलं, बघा ह्या स्केचमध्ये काहीच नाही तर याला फिनिश करून टाका, डिलीट करा सॉरी. आणि हे जे स्केच आहे बघा नंतरचं जे स्केच होतं याच्यामध्ये हे आपण ड्रॉ केलं होतं आणि त्याचा पण दोन्ही बाजूनी सबस्ट्रॅक्ट केलं होतं. बघा 2 सबस्ट्रॅक्ट केले इथं. ठीक आहे, किंवा तुम्ही 2 एक्सक्लूड न करता त्याला काय करू शकता, डायरेक्ट मिरर फीचर पण करू शकता. बघा इथं मोरमध्ये जायचं आणि मोरमध्ये मिरर फीचर हे यूज करून पण दोन्ही बाजू करू शकता, किंवा 2 एक्सक्लूड करून पण करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं आपण स्केच ड्रॉ केलं आणि त्याला एक्सक्लूड केलं. नंतर परत एकदा एज ब्लेंड केलं. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं काय आलेलं आहे आता ऑब्जेक्ट रेडी झाला. ठीक आहे, तर आपण दुसरे जे रिमेनिंग ऑब्जेक्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर आपला हा मास्टर लीफ काय आलेलं आहे, मास्टर रॉड काय आलेलं आहे आता रेडी झालं आहे. तर याला मी फिनिश करतो. सेव्ह केला.